दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा, भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा. दर्शन घेता झालो धन्य धन्य उरी, दर्शन घेता झालो धन्य धन्य उरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आजच्या मिसाचे हेतू वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी स्वर्गवासी अनिबाई डिमेलो, स्वर्गवासी विक्टर जोरम कोरियम, स्वर्गवासी मार्शल मनवेल रॉड्रिक्स, स्वर्गवासी सिसिलिया तुस्कानो व मेरी लोपिस, तसेच स्वर्गवासी मेरी उर्फ मीना फिलिप डिमेलो ह्यांची महिन्याची मिसा.
प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या धर्मक्रमामध्ये कार्य करून गेलेले आपले प्रमुख धर्मगुरू व शाळेचे प्राचार्य फादर थॉमस लोपिस यांचा आज वाढदिवस आहे. तसेच आपल्याकडे सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य करून गेलेले आणि सध्या आपल्या सेंट जोसेफ इंग्लिश शाळेचे प्राचार्य फादर ॲशली बंगा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया व त्यांच्याबरोबर ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाला. प्रिय बंधू भगिनीनो, बायबल आपल्याला शिकवतं की परमेश्वर हा गरिबांच्या बाजूने लढा देणारा परमेश्वर आहे. त्याच परमेश्वराचा आपल्याला अनुभव यावा व आपलं जीवन हे आशेने फुलावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरियम सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आए हैं पास तुम्हारे, आए तुम्हारे, सारे पाप क्षमा करना, सारे पाप क्षमा करना. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्यास मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवार्थेची विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. मिखा या पुस्तकातून घेतलेले वाचन. जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछाणावर पडल्या पडल्या दृष्टतेची योजना करतात त्यांस धिक्कार असो. सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घराचा लोभ धरून ती हस्तगत करतात. असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे.
त्याच्या जोखडाखालून तुम्हास आपली मान काढता येणार नाही. तुम्हास मान वर करून चालता येणार नाही, कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसात लोक तुम्हास उपदेश बोलतील, विवळून शोक करतील आणि म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे. तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे. आमचे क्षेत्र फितुरांस त्याने वाटून दिले आहे. यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावायचा नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस आणि संकट समयी दृष्टी आड का होतोस. दुर्जनाच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने होरपळून जातो. ज्या क्लुप्त्या ते योजतात त्यातच ते सापडतात. प्रतिसाद. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शिखे मिरवतो. लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही, देव नाही. असाच त्याच्या सर्व विचारांचा सार असतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. त्याच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदैव आहेत. त्याच्या जिभेवर उपद्रव आणि दृष्टाई आहे. गावातील दंडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो. गुप्तस्थळी तो निरपराधांचा घात करतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. तू हे पाहिलेच आहेस. उपद्रव आणि दुःख यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस. लाचा तुझ्यावर हवाला टाकतो. पोरक्याचा सहाय्यकर्ता तू आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. जयघोष. हालेलुया स्तुती गाऊ जय जय जय. 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 माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो. मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो. हालेलुया स्तुती गाऊ जय जय जय. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पुरुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले. आणि यशाया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून मला प्रगट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. यशायाद्वारे सांगितले होते, पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रीयांना न्याय कळविल. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही. आणि रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वाद तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.
प्रभूचे हे शुभ वर्तमान अनाविम हा हिब्रू शब्द आहे आणि त्याविषयी बायबल आपल्याला नेहमी सांगत असतं. अनाविम म्हणजे द पुअर हू सीक द लॉर्ड, जे गरीब परमेश्वराचा शोध घेतात त्यांना अनाविम म्हटलेलं आहे. आजच्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 9 मध्ये देखील आपल्याला सांगितलेलं आहे, गॉड विल नॉट फॉरगेट द अनाविम, म्हणजे परमेश्वर गरिबाला विसरणार नाही. बायबल आपल्याला शिकवतं की परमेश्वर हा गरिबांचा परमेश्वर आहे. गॉड इज द गॉड ऑफ द अनाविम. आणि म्हणूनच मोशेला परमेश्वराने जेव्हा दर्शन दिलं, निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 3:6 मध्ये, तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं की इस्रायल लोकांचे आक्रोश माझ्या कानी आलेले आहेत, त्यांचे जे हाल होतात ते मला पाहवत नाही, माझं अंतःकरण विवळलं आहे, ह्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे, माझ्या नावाने तू जा. प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने नेहमीच जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये आपण पाहतो की जे अशक्त आहेत, जे अबला आहेत, जे निराश आहेत, अपयशी आहेत, अशांच्या बाजूने उभं राहून लढा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच उद्देशाने या भूतलावर अवतरला. आणि म्हणूनच संत पॉल म्हणतो फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 मध्ये की त्याने स्वतःला रिक्त केलं, तो गरीब झाला इतका की त्याने एका बालकाच्या रूपाने जन्म घेतला, इतका तो हतबल झाला. त्याने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला, इतका तो गरीब झाला. ही बिकेम वन फ्रेजाईल, फीबल, वीक लाईक अस. आपल्यासारखा तो एक झाला. आणि म्हणूनच बायबल पंडित म्हणतात, जीसस इज द फेस ऑफ दिस अनाविम गॉड. प्रभू येशू ख्रिस्त हा अशा गरिबांच्या कैवार घेणाऱ्या परमेश्वराचं मुख आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये अशाच अनाविम लोकाविषयी, गरीब, अशक्त, अबला लोकाविषयी 2 रूपकं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं रूपक जे आहे ते म्हणजे चेपलेलं बोरू. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपण शेतकरी आहोत, की बोरू त्याला तशी काही किंमत नाही. ते जेपर्यंत सरळ असतं तोपर्यंत दिसायला बरं दिसतं म्हणून ते असतं. परंतु त्याला जर कोणी पायदरी तुडवलं, ते जर मोडलं तर त्याचा काय लाभ? ते फेकण्याजोगे होते. आणि म्हणून चेपलेलं बोरू हे गरिबांचं प्रतीक म्हणून संबोधलेलं आहे. आणि दुसरी म्हणजे मिनमिनती वात. वात जी आहे ती संपत आली की तिचा काय लाभ? असं म्हणतात, ती संपत आली की तिला दुर्गंध येते आणि म्हणून ती लवकर विझवावी असं वाटतं. तर असे हे 2 रूपक प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर यशायाच्या शुभवर्तमानातून, यशायाच्या पुस्तकातून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत की गरिबांची अवस्था कशी आहे बघा. मात्र अशा अवस्थेमध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिनमिनती वाज विझवणार नाही, तर त्यांना पुन्हा उभारणी देईल, त्यांच्या जीवनामध्ये नवीन आशा निर्माण करेल,
त्यांना पुन्हा सरळ करील आणि ती वाट पुन्हा उजळेल. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य होतं. आणि तशा प्रकारची उदाहरणं आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतात. चेपलेलं बोरू म्हणजे झक्कियोस म्हणा, वेविचारी स्त्री म्हणा, शमरोनी बाई म्हणा, उधळा पुत्र म्हणा, गरीब विधवा म्हणा, ह्यांचं जर जीवन जर आपण बघितलं तर सर्वसामान्यदृष्ट्या हे चेपलेल्या बोरूसारखे होते. त्यांचं जीवन जणू काही उद्ध्वस्त झालं होतं. त्यांच्या जीवनामध्ये काही अर्थ राहिला नव्हता. त्यांना पुन्हा उभारणी येण्याची शक्यताच नव्हती. मात्र अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नवीन आशा निर्माण करतो आणि त्यांना दुसरं जीवन जणू काही बहाल करतो, त्यांना सरळ उभं करतो. त्यांचं जीवन जसं होतं तसं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मिनमिनतीवाद ह्यांची देखील अनेक उदाहरणं आपल्याला शुभवर्तमानात पाहायला मिळतात. पेत्राचं जीवन म्हटलं, मत्तईचं जीवन म्हटलं, मरिया मागदालेनाचं जीवन म्हटलं, क्रूसावरील टांगलेला पश्चातापी चोर म्हटलं किंवा संत थॉमस अविश्वासू, ह्यांचं जर जीवन आपण बघितलं तर जणू काही त्यांनी अशा प्रकारे जीवन जगलं होतं की ते जीवन आता संपलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा उभारणी येणे शक्य नाही. मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांचंही जीवन बदलतो. त्यांना विझवत नाही तर त्यांचं जीवन उभारण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांचं जीवन हे संतांचं जीवन बनतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं जीवन कसं आहे? या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये, या महामारीच्या काळामध्ये आपण देखील अशाच प्रकारचा अनुभव घेत आहोत. आपलं जीवन चेपलेल्या बोरूसारखं आहे का? की आपलं जीवन मिनमिनत्या वातीसारखं आहे? आपल्या जीवनाला जर पुन्हा उभारणी द्यायची असेल, या नैराश्यातून, दिशाहीन वादळवाऱ्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, या अडचणीवर आपल्याला मात करायची असेल, आपल्याला जर मार्ग शोधायचा असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त, द फेस ऑफ द अनाविम गॉड, ह्याकडे वळणे गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानाचा शेवट करताना आपल्याला सांगितलेलं आहे की यहुदी लोकांनी जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, त्याचा धिक्कार केला, ज्याची सुरुवात शुभवर्तमानामध्ये झाली, तर परराष्ट्रीय त्याच्या नावाचा गौरव करतील, त्याच्या नावाची आशा धरतील. आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर निश्चितच आपण परमेश्वराचा गौरव करू, परमेश्वराची आशा पाहू. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आपल्याला प्रेरणा आणि शक्ती मिळावी. आपण जे अनाविम सिच्युएशनमध्ये आहोत, हतबळ परिस्थितीमध्ये आहोत, त्यामधून आपल्याला तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि शक्ती आपल्याला लाभावी, म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे.
बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू, त्या नावाचे गुणगान गौरव आपले व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. या ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने आमचे जीवन पवित्र कर व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, ते आमचे कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त दिव्य शब्द आहे. त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केली. आमच्या तारणाकरिता तू त्याला जगात पाठविले. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला व तो कुमारी मरियेपासून जन्मला. आमच्यासाठी त्याला खुर्सावर खिळणे, मृत्यूला जिंकून त्याने पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परमिच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आदरदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स,
व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या पदांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्याधिकार गौरव सदा सर्व राज्य तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझा प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
सकया हे मम हृदयी प्रभु ये सकया हे मम हृदयी व्याकुळले मन माझे या जीवनी प्रभु ये सकया हे मम हृदयी प्रभु ये सकया हे मम हृदयी आपण प्रार्थना करूयम. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. एशिया संदेश त्याचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. ह्या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो,
आम्हास्तवनी तव आता मृत्यू समय. हे पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर. उद्या रविवार 19 जुलै 2020 सामान्य काळातील 16वा रविवार. उद्या आपल्या सर्वांसाठी आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो मिसा अर्पण करतील. त्याच वेळेला आम्ही सर्व धर्मगुरू नंदाखाल येथे पुढील 5 हेतूसाठी मिसा अर्पण करतील. स्वर्गवासी मार्टिन डॉमिनिक कोरिया यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी रोझीबाई व मायकल तुस्कानो यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी स्टीफन फ्रान्सिस मेनेजिस यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी दुमीबाई एलायस मोत यांच्या आत्म्यासाठी, तसेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व जे वाढदिवस साजरा करणार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, काही सूचना. पुढच्या रविवारी म्हणजे 26 तारखेला संत अण्णा आणि संत जोखीम ह्यांचा सण म्हणजेच मातृपितृदिन, आणि म्हणून आपण संडे स्कूल मार्फत विद्यार्थ्यांसाठी कार्ड मेकिंग कॉम्पिटिशन आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपलं कार्ड 22 तारखेच्या अगोदर बनवावं, त्याचा फोटो काढावा आणि तो फादरांच्या मोबाईलवर पाठवावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्ड मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावी. काल 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेजचा रिझल्ट सुंदर आहे आणि म्हणून प्राचार्य, सर्व स्टाफ आणि पालक आणि विद्यार्थी ह्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सर्व 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रिय पालकांनो, आम्ही आपल्या भावना समजू शकतो. आपले विद्यार्थी पास झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला पेढे वाटायचे आहेत, परंतु आपण लक्षात घ्यायचं आहे या महामारीच्या काळामध्ये आणि विशेष करून या दिवसामध्ये जे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, आणि म्हणून आपणास विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचं पेढे किंवा स्वीट्स वाटू नयेत, तर आपण घरातच राहावं. आपणास नम्र विनंती आहे की कोणीही आमच्याकडे पेढे घेऊन येऊ नका. आम्ही आपल्या भावनांचा आदर ठेवतो, कृपया आमच्याही भावनांचा आदर ठेवावा. आपण शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. बऱ्याच शिक्षकांनी नावनोंदणी केलेली आहे. पॅरिश काउन्सिलला विनंती आहे की आपल्या गाव परिवारातून जे 4 गट आहेत, इंग्रजी माध्यम 50 वर्ष खाली आणि 50 वर्ष वरती, मराठी माध्यम 50 वर्ष खाली आणि 50 वर्ष वरती, अशा 4ही गटामध्ये आपल्या गाव परिवारातून निदान एक तरी शिक्षकांनी सहभाग दर्शवावा. म्हणून कृपया पॅरिश काउन्सिल मेंबर्सने त्यांना प्रोत्साहन द्यावे, स्फूर्ती द्यावी. उद्या रविवार संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीप्रमाणे संडे कॅटेकिझमचा क्लास असेल. पालकांना विनंती आहे की गेल्या रविवारी ज्या सूचना आगाऊ दिलेल्या होत्या, म्हणजेच क्लासला बसताना कशा प्रकारे आपण तयारी केली पाहिजे, त्या सर्व सूचनांचं पालन करून उद्या संध्याकाळच्या क्लाससाठी उपस्थित राहावे. पुन्हा एकदा आपणास आम्ही याचना करतो, स्टे ॲट होम, स्टे सेफ, बी केअरफुल. प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. प्रीतीचे उंच निशाण गाऊ
प्रभूचे गौरवगान. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवूया. घरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. घरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. गाऊ प्रभूचे गौरवगान. गाऊ प्रभूचे गौरवगान.